श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते. यंदा 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे. पंचांगानुसार 26 फेब्रुवारी 2025 रोजी चतुर्दशी तिथीचा शुभारंभ सकाळी 11:08 होईल आणि 27 फेब्रुवारीला सकाळी 8:54 ही तिथी समाप्त होईल. या दिवशी भगवान शंकरांची पूजा करणे, रुद्राभिषेक करणे आणि उपवास केल्यास शुभ फळ मिळते असे म्हणतात. तर या दिवशी भगवान शिवांच्या पूजेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तर बघा, अनेक भाविक भक्त या दिवशी शिवलीलामृताचे पारायण करतात. तर एक दिवसाचे करतात, साप्ताहिक करतात. पण असे अनेक भक्त आहेत की ज्यांना हे शिवलीलामृताचे पारायण करणे जमत नाही. शिवलीलामृत म्हणजे भगवान भोलेनाथांच्या पूजेमधील सर्वात श्रेष्ठ आणि महत्त्वाचा ग्रंथ होय. ह्या शिवलीलामृताच्या पारायणाने अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात व भगवान भोलेनाथांची कृपा आपल्या कुटुंबावर होते. तर बऱ्याच लोकांना याचे पारायण करणे जमत नाही. त्यांनी यातील एक जरी अध्याय वाचला तरी त्यांना पारायणाची फलश्रुती मिळणार आहे. तर तो अध्याय कोणता व महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांची पूजा कशी करावी व या अध्यायाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठा, अंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला. पांढरे कपडे घातले तर उत्तमच. भगवान शिवांची मूर्ती किंवा शिवलिंग एका शिखरावर स्थापित करा. त्यांना फुले, तांदूळ, धूप, दिवे इत्यादी अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्रजाप करा. शिवरात्रीची कथा वाचा किंवा ऐका. रात्री जागरण करा. भगवान शिवांची पूजा करा. शिवलिंगावर दूध, दही, मध, गंगाजल आणि बेलपत्राचा अभिषेक करा. शेवटी आरती करा आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शिवांना प्रार्थना करा. तर या दिवशी जे काही मनामध्ये इच्छा धरून तुम्ही भगवान भोलेनाथांना मागणार आहे ते तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करणार आहेत. शिवांची मनोभावे पूजा झाल्यानंतर आपणास त्यांची वेगवेगळी जी स्तोत्र आहेत त्यांचे वाचन करायचे आहे. जसं की शिवमहिम्न स्तोत्र, शिवअष्टोत्तर नामावली, अशा पद्धतीने शिवांचा महिमा सांगणारी जी स्तोत्र आहेत त्या सेवा करावयाच्या आहेत. त्याचप्रमाणे बघा, शिवलीलामृत हा या ग्रंथातील एक अध्याय जो आहे तो सुद्धा तुम्हाला या दिवशी वाचन करायचा आहे. तर तसं जर बघितलं तर जो 11वा अध्याय आहे त्याचे नित्यसेवेमध्ये पठण केले जाते. 11व्या अध्यायाची जी फलश्रुती अशी आहे की आयुष्यामध्ये संतती लाभते, भक्षण, त्याचप्रमाणे मद्यपान, त्याचप्रमाणे ब्रह्महत्यादी इत्यादी जी सर्व महापापे आहेत ती नष्ट होतात. त्याचप्रमाणे 1 सहस्त्र कपिला गायी दान केल्याचे पुण्यसुद्धा मिळते. इतकं या 11व्या अध्यायाचं महत्त्व आहे. हा जर 11वा अध्याय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी तर तुम्हाला वाचायचा आहे, पण नित्यसेवेमध्ये जर तुम्ही दररोज 3 वेळा वाचला तर चालेल. तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला हा 3दा वाचायचा आहे. त्याचप्रमाणे बघा, जो 15वा अध्याय आहे तर 15व्या अध्यायामध्ये काय आहे तर त्यामध्ये एकूण 42 ओव्या आहेत. तर जे काही शिवलीलामृत आहेत ते प्रत्येक ओवीमध्ये गुंतलेलं आहे. जे 14 अध्याय तुम्हाला सांगितलेले आहेत त्या 14 अध्यायांच्या ह्या 42 ओवी केलेल्या आहेत. पूर्ण ज्यांना शिवलीलामृत पाठ करणे जमलेले नाही त्यांच्यासाठी ही खास आणि विशेष सेवा आहे. तर याची फलश्रुती काय आहे तर ह्या जर तुम्ही 42 ओव्या वाचल्या तर संपूर्ण जो ग्रंथ आहे शिवलीलामृत जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं पठण केल्याचं पुण्य तुम्हाला मिळते. म्हणून तर या महाशिवरात्रीच्या दिवशी अवश्य तुम्ही दिवसभरामध्ये जर तुम्हाला शिवलीलामृत पारायण करणे शक्य नसेल, जमत नसेल तर कमीत कमी 11वा अध्याय 3 वेळा व 15वा जो अध्याय आहे तो तुम्ही 1 वेळा
7 वेळा 11 वेळा अशा पद्धतीने त्याचे वाचन करू शकता. तर बघा हा अध्याय कसं वाचायचा आणि जर तुमच्याकडे शिवलीलामृताची पोथी नसेल तर काय करायचं आहे, तर तुम्ही यूट्यूबला सुद्धा सर्च करू शकता. त्याच्यावर तुम्हाला शिवलीलामृताचा 11वा अध्याय जर टाईप केलं तर तो मिळून जाईल. वाचनासाठी मिळेल, PDF स्वरूपात मिळेल, कसंही. तुम्ही वाचन येत नसेल तर तुम्ही ऐकू शकता, त्याचप्रमाणे वाचा येत असेल तर मोबाईलमध्ये म्हणून वाचन करू शकता. त्याचप्रमाणे बघा याचे काही नियम आहेत का, तर हाच महत्त्वाचा नियम आहे की आपण ज्या वेळेला वाचनास बसणार आहे त्यावेळेला प्रथम भोलेनाथांची पूजा करायची आहे आणि वाचन करत असताना धूप आणि दीप प्रज्वलित करायचे आहे, कारण अग्नीच्या साक्षीने केलेल्या सेवा या देवास ग्राह्य असतात, तसेच त्या लवकर फलद्रूप होतात असे सांगितले जाते. तर या दिवशी सेवा करण्याचं एक वेगळंच आणि विशेष महत्त्व आहे. ते महत्त्व म्हणजे बघा, या दिवशी पृथ्वी तलावावर शिवतत्व हे अनेक पटीने म्हणजे सहस्त्रपटीने कार्यरत असते आणि ज्या वेळेला आपण ह्या सेवा करतो, भगवान भोलेनाथांचा धावा करतो, त्यावेळेला ते जे तत्व आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आकर्षित होत असते आणि म्हणूनच या विशेष दिवसाच्या विशेष सेवा करावयाच्या असतात. तसेच या दिवशी तुम्हाला जर जमत असेल तर शिवमंदिरामध्ये अवश्य जा आणि जलाचा, दुधाचा, मधाचा, तुपाचा, ज्या गोष्टींचा तुम्हाला अभिषेक करणे जमत असेल तर ते सुद्धा करू शकतात. त्याचप्रमाणे जे तांदूळ आहे हे सुद्धा शिवपिंडीवर वाहणे हे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच उसाचा रस आहे त्याचा सुद्धा जो अभिषेक, जलाभिषेक शिवांना केला जातो, उसाच्या रसाचा जो अभिषेक केला जातो त्याने सुद्धा भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात असे सांगितले जाते. त्याचबरोबर बघा, या दिवशी या सेवांसोबतच काही वस्तूंच्या दान करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. ज्याप्रमाणे भगवान भोलेनाथांच्या पूजेमध्ये आपण पांढरा शर्ट, पांढरी कपडे, समजा पांढरे वस्त्र किंवा पांढरी फुले, दूध इत्यादी त्यांना अर्पण करतो, कारण त्यांना त्या प्रिय आहेत. तर तुम्ही या दिवशी पांढऱ्या वस्तूंचं दान करू शकता, जसे की पांढरी वस्त्र, दूध, त्याचप्रमाणे तूप, दही, त्याचप्रमाणे दुधाची खीर, अशा पद्धतीने ह्या ज्या पांढऱ्या वस्तू आहे याचे दान तुम्ही यथाशक्ती या दिवशी करू शकता. हे असे दान केल्याने आणि मंदिरामध्ये जाऊन अभिषेक केल्याने काय होते, तर आपल्या ह्या ज्या सेवा आहेत त्या भगवान भोलेनाथांपर्यंत लवकर पोहोचतात आणि त्याचे फळसुद्धा आपल्याला लवकर मिळते आणि आपल्याला प्रत्येक कार्यात यश येते व आपल्यामध्ये एक प्रकारची सकारात्मकता येते. तर ज्यांना खरंच शिवलीलामृताचे पारायण करणे काही कारणास्तव जमत नाही त्या लोकांनी अवश्य अशा पद्धतीने शिवलीलामृतातील कोणताही एक अध्याय वाचन करून हे महाशिवरात्रीचे व्रत अवश्य करावे. हे अध्याय वाचन करत असताना तुम्ही व्रत केले तरीही चालते, काही कारणास्तव तुम्हाला व्रत करणे नाही जमले तरीही चालते. तर आपल्या चॅनेलवर मी असेच माहितीपर व्हिडिओ टाकत असते. तर भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा. श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.